तर कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती सौ जयवंतीताई दत्तात्रय इंदोळा यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही उपस्थिती दाखवली याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. तर जयवंतीताई आणि इंदोळ सरांना विनंती करतो आपण टॉसबॉक्स मध्ये जा, त्या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. तर भास्कर बुजाडा यांना मी विनंती करतो की सरांचा त्या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे. तसे दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यस दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समेत जोडले गेले. तर मॅचला सुरुवात करायची. आजच्या दिवसातील पहिली मॅच कुठेतरी थोडासा उशीर झाला. फायनल दिवस तर निलेश आणि दिलीप अशी जोडी आपण पाहतोय. सिल्लार संघाकडून सामना 4 षटकांचा राहील. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आले या ठिकाणी. यस तर या ठिकाणी सरांकडून प्राइज लागले गेले. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज. ते जर षटकार नाही लगावले तर ते पैसे कमिटीला जमा होतील. यस तर या ठिकाणी त्या ठिकाणी कॅश प्राइस लावले गेले. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जर आले तर 3000 कॅश प्राइस असेल हिंदोळी सरांकडून. जर ते 6 षटकार नाही गेले तर ते पैसे कमिटीला जमा होतील. तर मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग फुलेंचा आपण पाहतो दिलीप, नॉन स्ट्रायकिंगला निलेश. चांगली जोडी या वर्षामध्ये सिलार संघाचा विचार केला तर एक चांगलं खेळाडू वृत्ती आणि चांगला खेळ दाखवलाय. यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर विठ्ठल, एक चांगला गोलंदाज चापेवाडी संघाचा. चांगलं बॅटेल दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. तर मॅचला होते सुरुवात. तर वन खात्यात कार्यरत असलेले आमचे लक्ष्मण दादा खरात यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर योगेश शावटी याला मी विनंती करतो की त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दिलीप सारखा फलंदाज बाद केला. दुसरा फलंदाज आपण नौका पाहतोय अमर. एक चेंडू खेळलाय निर्धाव.
अजून कुठल्या प्रकारचे धाव खर्च केले नाही गोलंदाजाने. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस थोडस खराब क्षेत्ररक्षण. यस भीमरचा चेंडू इथे केला जाईल. Yes, sir. Fair delivery. यावेळेस पंचांतील बाहेर जाणार चेंडू. येस ओमकार भगत स्कोरर साठी या. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विठ्ठल. येस वाईट. चांगली गोलंदाजी. निलेशला पाहायला गेले तर एक फॉर्म मध्ये फलंदाज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या देखील बघायच्या बाहेर इथे येतोय षटकार. यावेळेस देखील जबरदस्त चेंडूची फेकी. इथून पंच आम्हाला सांगतो षटक क्रमांक 1 संपले. दाफलकर धाबा जोडला गेले तर 10 धाबा दाफलकरवरती. चांगलं षटक फेकलं होतं तर कुठेतरी षटकार जर वाचवला असताना तर इथून चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आले 10 धाबा 1 गडी बाद. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दिनेश. स्ट्रायकर फलंदाज अमर. याचा थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आजचा फायनल दिवस. मॅचला थोडासा उशीर झालाय. षटक क्रमांक 2 पाहतोय दिनेश. चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडस चांगलं झालं होतं. यावेळेस देखील एक धाव. इथून निलेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण 11 धावा फलकावर षटक क्रमांक 2 पाहतोय. यावेळेस जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय निलेशच्या बॅट मधून षटकार.
चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू होता त्यावर आला षटकार. त्यानंतर दिनेशच्या गोलंदाजीवर देखील चांगले प्रहार पाहायला मिळतात. जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत धावा येत राहतील कारण एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉसला देखील पाठवून दिलंय सीमा पार. इथे येतोय षटकार. इथून भरपूर चांगले बॅटिंग पाहायला मिळते. हे बॅक टू बॅक दोन यावेळेस देखील अजून एक फटका. इथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. येस बॅक टू बॅक 4था षटकार. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. एकूण 30 धावा फलकावर. फार चांगली बॅटिंग. यावेळेस देखील फुलटॉस होता. गॅप मध्ये चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. इथून पंचसागरी षटक क्रमांक 2 संपले गेले. त्या फलकावर धावा जोडल्या जातील 30 धावा. तू कॉन्टॅक्ट घे ना. 30 धावाचा फलकावर. षटक क्रमांक 3 पाहतो आपण प्रकाश. या वेळेस स्लॉट मध्ये होता. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. निलेशच्या बॅट मधून आलाय षटकार. फार चांगली बॅटिंग. ज्या वेळेस निलेश स्ट्राईकला आलाय त्यावेळेस षटकार आणि चौकार पाहायला मिळतात. मात्र इथून फक्त षटकारांची आतिषबाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिलंय. अजून एक सीमा पार. इथे येतोय निलेशच्या बॅट मधून षटकार. बेचाळीस धावा फलकावरती. फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय. तर या षटकातील बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रकाशवर हल्लाबोल फलंदाजी करताना आपण पाहतो निलेश. इथून कुठेतरी गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल.
इथून अजून एक चांगला फटका, चेंडू जाईल सीमा पार, अजून एक येतोय निलेशच्या बॅट मधून षटकार. हा बॅक टू बॅक तिसरा षटकार. तर इंदोर सरांनी क्रॅश प्राइज देखील लावले. अजून जर 3 षटकार आले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 तर लगावले गेलेत. प्रकाशच्या विरोधात सुंदर फलंदाजी करायला सुरुवात केली. 48 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस देखील येतील 2 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. फलकावर धावा जोडला गेला तर 50 धावा. यावेळेस फटका फसलाय असं कुठेतरी वाटलं होतं. त्यानंतर पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर इथे येतोय अजून एक निलेशच्या बॅट मधून षटकार. यस, निलेशचा विचार केला तर अर्धशतक पूर्ण झाले. बॅट वर करायचे. यस, अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झाले. तर निलेश आपण बॅट वर करायचे. चांगली बॅटिंग. यस, टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. नका फलंदाज आपण पाहतो प्रभाकर. निलेशचा विचार केला तर फार चांगली बॅटिंग राहिली. छप्पन्न धावा फलकावरती. शेवटचा षटक आणि शिल्लक. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो रुपेश. स्ट्राईकला असेल पुन्हा निलेश सारखा फलंदाज. यावेळेस निर्धाव कमबॅक करावं लागेल कारण 3 षटकामध्ये बनवले 56. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. इथून पहिला चेंडू निर्धाव. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करणारे गोलंदाजी कारण गरज देखील आहे. 3 षटकामध्ये 56 बनले आहेत. तर पूर्ण षटक निलेशने खेळलं तर नक्कीच या धावा अजून भरपूर वाढल्या जातील. इथे थोडं थांबवण्याचं काम करतोय रुपेश. येस, वाईट. इथून अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय चौकार. फार चांगली बॅटिंग. इथून आले चौकार. यावेळेस फटका फसलाय. यावेळेस एसटी रक्षकाने सुंदर झेल टिपला गेला. इथून फार चांगली बॅटिंग पाहायला मिळेल निलेशच्या माध्यमातून. दाफलकर धावा 61 धावा. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. 61 धावा धावफलकावर आहेत. इथून कुठेतरी एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. पण समोरचा संघ देखील पाहायला गेला तर प्रकाश सारखा फलंदाज आहे, विठ्ठल सारखा फलंदाज आहे. ही चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला पाठवून दिलंय सीमा पार. इथे येतोय षटकार. सदुसष्ट धावा दाफलकावरती.
इथून षटक क्रमांक 4 संपले. दाफलकर धावा जोडल्या गेल्या तर 67 धावा 68 धावांचं टार्गेट असेल चापेवाडी संघाला. तर शिल्लारवाडी संघ कोणता विलंब न करता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फोटो पडला रे फोटो बघायला लागेल. तर या ठिकाणी सलामीची जोडी आपण पाहतोय विठ्ठल आणि प्रकाश. तर प्रकाशचा विचार केला तर अक्षरशः SPL गाजवली होती. यावेळेस इथे देखील बॅटिंग करावी लागेल. 67 धावांचं टार्गेट असताना संघ उतरला गेलाय. गोलंदाजी कुठेतरी थोडीशी खराब राहिली. यावेळेस बॅटिंग चांगली करावी लागेल. तर सामन्याला होते सुरुवात. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर प्रभाकर. तर स्ट्रायक एंड फलंदाज प्रकाश एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. जर बॅट लागली तर या धावा देखील चेस होऊ शकतात. यावेळेस सोपा झेल होता. जर या फलंदाजाला तुम्ही अशी संधी प्राप्त करून दिली तर येणारे चेंडू येणारी वेळ सांगून जाईल की कोणत्या फलंदाजा झेल तुम्ही सोडला. चांगला फलंदाज आहे त्याला तुम्ही एक संधी दिली. त्या संधीचं नक्कीच सोनं करेल प्रकाश. सेकंड फलंदाज आपण पाहतो विठ्ठल. यावेळेस पुन्हा निर्धाव चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय चौकार. राजा निगतीतून आलाय तो. मी शुभ्या कुठे गेलं? तिकडे गेलं. तिकडे बसलं. जिकडे बॉल नाही तिकडे बसलं. चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली विठ्ठल. एक चौकार आला.
यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस येईल फक्त एक धाव. कुठेतरी मोठे फटका आणावा लागतील कारण 68 धावा बनवायचे आहेत. सामना कंपल्सरी चेसिंग. यावेळेस फटका चांगला होता. इथून येईल प्रकाशच्या बॅट मधून चौकार. झेल तुम्ही सोडला ना त्याचं प्रत्युत्तर देत असताना आपण फलंदाज पाहतो प्रकाश. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे येतोय प्रकाशच्या बॅट मधून षटकार. षटक क्रमांक 1 संपले. 16 धावा फलकावरती. ज्या प्रकाशला तुम्ही संधी दिली त्याचं सोनं करायला सुरुवात केली. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला प्रभाकर. त्यानंतर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय सूरज. तर इथून मॅचला होते सुरुवात. यावेळेस फुलटॉस होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर. इथून येईल फक्त एक धाव. इथून प्रकाशला बॅट चालवावी लागेल कारण गोलंदाज विचार केला तर सूरज एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात फटके सहजासहजी येत नाहीत. यावेळेस भरपूर काल चेंडू हवेमध्ये. यावेळेस चेंडू जाईल सीमा पार. प्रकाशच्या बॅट मधून येते अजून एक षटकार. इथून चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. जर अशी बॅटिंग केली तर नक्कीच या 68 धाबा देखील सहजरित्या चेस केले जातील. इथून लाऊड अपील केली होती. यस एक धाव. इथून कमबॅक करणार गोलंदाजी आपण पाहतोय सूरज. 24 धावा त्या फलकावरती. इथून विठ्ठलच्या बॅट मधून आलाय षटकार. तुम्ही फलंदाज विचार केला तर चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. 68 धावांचं टार्गेट. तीस धावा त्या फलकावरती. इथून फटका चांगला आहे. कॅप मध्ये येतोय. इथून अजून एक येतोय विठ्ठलच्या बॅट मधून चौकार. देखील फुलटॉस होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस फक्त एक धाव. षटक क्रमांक 2 संपले. फलकावर धावा जोडल्या गेल्या आहेत 35 धावा.
गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन. 2 षटकांचा खेळ संपलाय. दाफलकावर धावा जोडला गेलाय तर 35 धावा. चांगल्या धावा बनवल्या गेलेत. इथून जेलची संधी. इथून चांगले क्षेत्ररक्षण. इथून एक धाव जोडली जाईल. इथून जेलची संधी आणि प्रकाश सारखा फलंदाज होईल बाद. च्या विकेटची वाट पाहत होता शिलारवाडी संघ. तो विकेट येतोय. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन. चांगलं कमबॅक करणारी गोलंदाजी. छत्तीस धावा फलकावरती. अजूनही 32 धावांची गरज. रुपेश नौका फलंदाज आपण पाहतोय. इथून ट्रॅकर चेंडू होता आणि इथून येईल फक्त एक धाव. इथून हलकसी एज आणि विठ्ठल. इथून होईल बाद. फार चांगली गोलंदाजी. एक कमबॅक करणारे शतक. 2 षटकामध्ये विचार केला तर 35 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जसा सचिन आला, जी सलामीला जोडी आली होती, प्रकाश आणि विठ्ठल, त्यांना बाद करण्यात यश आले. आणि इथून मॅच मध्ये देखील कमबॅक करताना आपण पाहतो गोलंदाज सचिन. तीन चेंडूंचा खेळ झालाय. दफलकर धावा जोडले 37 धावा. 4 शेवटचे 2 बॉल. इथून अजून एक निर्धाव. इथून चांगली गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट बाद. प्रकाश आणि विठ्ठल. यावेळेस फुलटॉस होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडीशी चुका आणि इथून येतोय चौकार. येस पंच सांगतोय षटक क्रमांक 3 संपले. दाफलकर धावा जोडल्या गेले तर 41 धावा. ची गरज. 6 मध्ये बनवायचे आता 27. हे षटकामध्ये थोडेसे धावा अजून आले असते ना, पण जसं विठ्ठल आणि प्रकाश बाद झाला त्यानंतर धावा थोड्याशा कमी यायला सुरुवात झाली. आता तुम्ही 6 मध्ये बनवायचे तर 27. तर इथून जोपर्यंत रुपेश आहे, रुपेशला बॅटिंग करावी लागेल.
तर येणारे चेंडू असतील 6 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस काय चेंडूची फेकी जबरदस्त एसटीचा भेद घेणारा चेंडू फलंदाजाला वाटला कुठे तर वाईट जाईल मात्र जबरदस्त वेग या चेंडूवर होता आणि इथून रुपेश होईल बाद. इथून फार चांगली गोलंदाजी आपण पाहतो रोशन. यावेळेस फुल टॉस होता. इथून येईल फक्त एक धाव. चार चेंडू 26 धावा. इथून जरी 4 षटकार आले तरी सामना जिंकेल सिल्लारवाडी संघ. फार चांगली गोलंदाजी केली सचिन. मॅच मध्ये पूर्ण कमबॅक करणारे शतक होतं. इथून पुन्हा एक चांगला चेंडू इथे येईल निर्धाव. रोशनचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. 27 धावा 6 मध्ये बनवून 27 धावा. इथून अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून येईल फक्त सिंगल. यस या ठिकाणी बिन होते सिल्लारवाडी संघ. 2 षटकामध्ये चापेल संघाचा विचार केला तर तब्बल 35 धावा होत्या. कुठेतरी वाटलं होतं या धावा सहज चेस होतील जोपर्यंत विक्रांत प्रकाश खेळत होता. त्यानंतर जसे बाद झाले तसे संघ पूर्ण बॅकफुटला पाहायला मिळाला आणि इथून विजय झालाय सिल्लारवाडी संघ.